असे आहे की गजासूर नावाच्या दैत्याला संपवायचं होतं, म्हणजे हत्तीला. आणि ह्या गणेशाने गणेश जन्माला आल्यावर त्याने शिवाला मंदिरात म्हणजे पार्वतीकडे जायला नकार केला, म्हणून शंकराने त्याचा शिरच्छेद केला. आणि सगळ्या देवाने प्रार्थना केली की गणेशाला उठवा, पण ते शिर लावता येणार नाही पुन्हा, म्हणून त्रिशूळ असा वार करून जिथून ज्याला लागेल ते जंगलातल्या हत्तीला लागलं आणि ते शिर. म्हणून गणेश हे आद्य दैवत आहे, त्याचं वर्णनच आहे. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रम पश्चिमाक्षभिर्ये जत्रा, स्थिरे रंगे स्तुष्ट्वानस्तनूभिः व्यशं देवं हितं यदायु. ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तत्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मास्मि म्हटलंय. म्हणून गजानन हे आद्य दैवत आहे. काहीतरी कल्पना शंका काढी जाऊ नये त्याच्यावरती. काय काय म्हणजे मग प्रत्येकाच्या चांगल्या कार्यात मंगल कार्यामध्ये गणपतीचीच पूजा केली जाते, मग मंगल कार्य होतात. म्हणून मग एकाने म्हणला मग शंकर पार्वतीच्या लग्नात गणपती कुठं होता? तुझ्या आईच्या पोटात होता. काय काय गंमत आहे अरे, काय बोलावं काय नाही याचा विचार नाही. म्हणून जीवन चांगलं झालं, निरोगी राहायचा प्रयत्न करा. विकार विरहित वृत्ती कशाने राहते? फक्त प्रभूच्या नामचिंतनाने. टाहो फोडून देवाला हाक मारा. एकच पट्टा होऊन गेला, त्याचं नाव रावण. बघ उलट पाठवते, आपलं पुढचं ध्यानात येतो पण मागचं आठवत नाही. हा सरस्वतीचा शाप आहे. रावण विद्वान होता, संस्कृतचा गाडा पंडित होता, त्याच्या इतकं संस्कृत कोणाला येतही नव्हतं. त्याने लिहिलेलं संस्कृत मोठ्या मोठ्यांना गुरुजी वाचायला सुद्धा येत नाही. एखादा नमुना सांगायचा जाता जटाटवी गलज जल प्रह पावितस्थले गलेव लंबे लंबितां भुजंग तुंग माले धमट धमट धमन्ना धमर वयम चकार दंड तांडव तनोत नश्च जटा कटाह संभ्रम ब्रह्मण्य लिंब निर्जन विलोल बीज वल्लरी विराजमान मूर्ध भगत भगत तसल्याचं रोडला लागस तो 25 लिहिली. सासूच्या घरी जावई पाहुणा, सासू म्हणती बसा बसा. त्याने विचारलं इकडला बेत कसा कसा, बसा बसाला कसा कसा जॉईंट झाला. ती म्हणली गाय गाबन म्हैस पारतीन शिडी देती पसा पसा. माझ्या बोटाला झालंय नकुर्ड ती करतय ठसा ठसा. बुखाने घेतले जसं नवऱ्याचं नाव घेताना बाया तुमच्याकडे काय बुखाना काय बुखाना काय असतं ते काहीच नसतं. आज घरात मधभर कधीच्या बापाने केलं आणि मग घरात देवघर कधी असतं का? देवघरात पलंग कोणी टाकलाय का? पलंगावर गादी गादी नसती तर काही बोराटे हाताळते का? आणि गादीवर उशी नाही तर काही दोंडा मांडायचा का? उशीवर बशी काय कारण आहे का त्याचं? बशीत कप नसतो तर काय हांडा असतो का? आणि कपात चहा म्हणलं येंड्रेलवत म्हणजे तुझं समाधान होईल. चहात पडली माशी टिंब टिंब गेले काशी म्या धरली एकादशी. शेवटच्या त्यांना गुरुजी शेवट गोड केला. धन्यवाद. धन्य ती गायनी कळा. जीवन सुंदर अतिशय आनंदित करतात. महापुरुषाच्या दर्शनाने पाप ताप नष्ट होतात आणि आपली वैचारिक जी संपत्ती असते ती वृद्धिगत होते, म्हणजे वाढ होते. त्याच्यामुळे आपली ज्ञानाची कक्षा ही रुंदावत जाते. जीवनामध्ये कधीतरी आपली कक्षा रुंदवावी हा निधिध्यास पाहिजे माणसाला.
आणि महाराष्ट्र ही बुद्धिवंताची खाण आहे. 130 पर्यंत बुद्ध्यांक असणारी माणसं महाराष्ट्राने पाहिल्या. ज्याचा बुद्ध्यांक हा ज्यांचा बुद्ध्यांक हा 130 मानला जातो अशी माणसंही महाराष्ट्राने पाहिल्यात. मंडाल्याच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ लोकमान्यांनी लिहिला आणि हस्तलिखित प्रत गहाळ झाली. सुटून आल्यावर पुण्याला त्याने तोच ग्रंथ पुन्हा लिहायला घेतला. 600 पानाचा ग्रंथ तो पेजेसचा. तो लिहून झाला आणि पहिली प्रत सापडली. दोन्ही प्रती एकमेकीला लावून पाहिल्या. स्वल्प विरामाचा फरक नव्हता 600 पानामध्ये. मायबाप काय बुद्ध्यांक असेल या माणसाचा. ही पुण्याची देण आहे संपूर्ण विश्वाला. आणि नेहरूच्या काळात अर्थ खातं होतं महाराष्ट्राकडे. नेहरू ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी महाराष्ट्राकडे अर्थमंत्री पद होतं. दुसऱ्या दिवशी लोकसभेत अंदाजपत्रक जाहीर करायचं. आदल्या दिवशी 6 फायली गहाळ झाल्या होत्या. तर त्या माणसाने अर्थमंत्र्याने कोरे कागद लोकसभेमध्ये वाचून दाखवले. म्हणजे हिंदुस्थानाचं अंदाजपत्रक सुद्धा मुखोद्गत असणारी माणसं या महाराष्ट्राने विश्वाला काय आहे सर तुमच्यासाठी सांग. त्यांचं नाव शिडी देशमुख, चिंतामणराव देशमुख हे त्यांचं नाव अर्थमंत्री होते. आता तुम्हाला फक्त दादा डोळ्यासमोर असेल जाऊ द्या.